आता बातमी आहे अहिल्यानगरमधून। सतीश भोसले उर्फ खोक्याच्या साडू विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 1 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी पाथर्डी पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला। प्रशांत चव्हाण असं सतीश भोसलेच्या साडूचं नाव आहे। खेडकर कुटुंबाला धमकी दिल्याचाही प्रशांत चव्हाणवर आरोप आहे। प्रशांत चव्हाणसह 9 जणांवरती पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। तू सांग मग मी सांगतो तेवढंच। नाही बोला तुम्ही बोला। अहो मी तर बोललो होतो तुम्हाला, मी खरं सांगतो। मी किती मी तुम्हाला बोललो, मी कोटी रुपये बोललो होतो तुम्हाला। मी कोटी रुपये पटत का तुला? सांग बरं। अहो नाही, आता मला पटत नाही, पण आता ते समोर ते मला बोलतात ना हो। आता त्यांनी म्हण मी काय असं काय, आता त्यांनी जर मागितलं मी काय पदरून देऊ का? मला सांगा बरं तुम्ही। त्याच्यात एक ते वाळवती सुनीचा एक घाणा आहे त्याच्यात। ती म्हणते मला नाही उठायचं आणि हे म्हणते मला नाही उठायचं। तुझ्या पद्धतीने बघ म्हणलं। जर ऐका ना, जर सुनील जर नाही ऐकलं ना, त्याचे 2 प्लॉट आहेत, त्याचे 2-3 प्लॉट आपण साईडला करून देऊ। समजा साईडला कुठेतरी देऊन टाकू। दाखायला मूल मालक आणि आम्ही 2 जण त्या स्पॉटला गेलो असता ते सगळे तिथं पारधी समाजाचे लोक 20-25 जण जमले। ते बोलले तुम्ही तर काय कशासाठी आलात? तर तो मूल मालक घाबरला, तो निघून गेला। त्याच्यानंतर ते सगळे आम्हाला वेडा मारला त्या लोकांनी आणि सांगितलं तुम्ही तर कसं काय आलात? सांगितलं बाबा ही जागा आम्ही खरेदी केलेली आता, आम्ही त्याचा मोबदला दिलाय। तर बोलले ठीक आहे, तुम्हाला कोणी सांगितलंय खरेदी करायचं? आम्हाला काय विचारलं नाही। तर मी बोललो तुमचा काय संबंध? मूल मालकाने आम्हाला दिली, खरेदी केली। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही या जागेवर जर परत आलात तुमचे हातपाय मोडू, तुमच्या आम्ही रीतसर बलात्कार, छेडछाडीचे 18 असले गंभीर गुन्हे दाखल करू। जर तुम्हाला ही जागा जर पाहिजे असेल तर आमच्याकडे 1 कोटी रुपये आणून द्या, त्यावेळेस तुम्हाला ती जागा तुमच्या स्वाधीन करू।